सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। नारायण 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 नारायण। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। तुकाराम महाराजांचं झालं भजन सुरू। लोकांना वाटले रामकृष्ण हरी संपल, मग रूप पाहता लोचने अभंग होईल, मग कीर्तनाचा अभंग येतील, मग चाल होईल, मग व्याख्यानाला सुरुवात होईल। पण तसलं काहीच नाही, एक कलमी कार्यक्रम। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण। लोक जी माग बसली होती ना सुईसुईनी, त्यांनी तर आपलं घर गाठलं। हळूहळू एक 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 करता करता 11 वाजेपर्यंत एक जणच राहिला। महाराजांनी 11 वाजता डोळे उडून बघितल्यानंतर एकच दिसला। महाराज म्हणले ठीक आहे, फार फार गर्दी असण्यापेक्षा एक दर्दी बरा। त्याच्याकडे पाहून आनंद वाटला, मग तो उड्या मारून कीर्तन सुरू केलं। गायनाचे उडी आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने, उड्या मारून सुरू केलं ना। महाराजांनी वर उडी मारली। जो बसलेला दर्दी होता ना, त्यांनी जेच महाराजाच्या पायाखालची गुंगडी ओढली, आणि जो गेलाय तो अजून कीर्तनाला आला नाही। तो दर्दी होता का गर्दीतलाच होता? गर्दीतलाच होता। म्हणजे उत्कृष्ट चांगलं म्हणणं, झकास हे वेगळं। तसा आपला विषय कशावर चालू होता? संताजी पवार। त्यांचं भजन सुरू झाल्यावर 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं। याला वाटलं आता थांबल, मग पंगत असेल, नाहीतर जेवण येईन, नाहीतर डबा येईन, नाहीतर आमंत्रण येईन। तसलं काहीच भानगड नाही। मग यांचं बॅटरी उतरली ना महाराज, हळूहळू हळूहळू करता एकदम बंद झालं। महाराज म्हणले का? ते म्हणलं महाराज भूक लागली बा। ते म्हणले असं का? ते लिंबाचं झाड दिसतंय म्हणजे त्याची 2 डगळी तोडून आणली 2 डगळी तोडून। म्हणले एक द्या माझ्याकडे, दिला एक यांच्याकडे, एक तुमच्याकडे राहू द्या म्हणले। ठेवला एक त्यांच्याकडे। म्हणा म्हणले वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे। जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोव्हे जाणी जे यज्ञ कर्म। फिरवलं पाणी यांनी केलं ना सुरुवात। रोजचा अभ्यास, वरबाडुनी झाडे खाऊनी पाला, परी त्या विठ्ठला आळवावे, त्यांनी सुरू केलं। आता ह्यांना कुठं जमतोय महाराज? लिंबाचं पान तोडायचं, महाराजाच्या समोर दाताखाली धरायचं, कडवट लागलं इकडे तिकडं महाराज बघेपर्यंत थुकून द्यायचं। पण त्यांनी काय भूक थांबती का? काहीच जमाना। मग लागलं ना रडायला। महाराज म्हणले का? ते म्हणलं महाराज आपल्याला नाही जमायचं। म्हणलं मग जातो माघारी। ते म्हणले तुम्ही आलात तेव्हाच मला माहित माघारी जाणार। पण ते म्हणलं महाराज मला कपडे नाहीत ना। महाराज म्हणले मला तरी कुठे, एक काम करा, मला घरी रात्री जायची आज्ञा द्या। ते म्हणजे रात्री जा, लोड शेडिंग होती। हे लपत छपत घरी गेलो महाराज। दरवाजा वाजला, मंडळीने तेवढ्याच आवाजात पुढून वरून सांगितलं कोण आहे? ते म्हणलं हळूच बोलय मीच आहे। ते म्हणले मी म्हणजे कोण? तो म्हणला मी तुझा मालक आहे। खरं बोला म्हणली, माझे मालक संतोबा झालेले आहेत, ते आता माघारी कधीच येणार नाहीत। तुम्ही खरं सांगा नाही तर मोठ्याने ओरडून गाव गोळा करील। तो मला घालील लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानी पाहिन रूप तुझे, तुझे पाय पडतो म्हणला, पण मोठ्याने ओरडू काही नको। संतोबा होणं म्हणणं सोपं आहे महाराज, संतोबा होणं अवघड गोष्ट आहे। तसं विठ्ठल पंतांच्या सगळ्या रोमारोमात त्याग होता, वैराग्य होतं, धडधडीत विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जायचं। सहस्रनामाचे हत्यार, शंख चक्राचे शृंगार, अति बळ वैराग्याची थोर। वैराग्य होतं। विठ्ठल पंत ताडकन गेले काशीला, रामानंद स्वामीकडे गेले आणि संन्यास घेतला। संन्यास 4था आश्रम आहे संन्यास। ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास।
ब्रह्मचारी आश्रमात काय करायचे? घोकावी अक्षरे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. आश्रमी विचार षटकर्म. 6 कर्म करायचे. अध्ययन काय ते असतं ते स्वाध्याय. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग आणि संकल्प तो त्याग संन्यासाचा. वानप्रस्थ जीवन म्हणजे काय? संसारात राहावे, संसारी असावे, असोनी नसावे, याला वानप्रस्थ म्हणतात. देहाने संसारात आहे पण वृत्तीनं परमात्म्याला संलग्न झालेली वृत्ती, याला वानप्रस्थ जीवन म्हणतात. आणि सर्वस्व संकल्पाचाच त्याग करणं. मी माझी आयुष्य आठवण विसरले जयाची अंतःकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. तो संन्याशी आहे. 4था आश्रम म्हणतात. संन्यास घेतल्यानंतर अग्नीला शिवायचं नाही. भगवे कपडे घातले ना, पैशाला शिवायचं नाही. बरेच नियम आहेत संन्यासाचे. तो संन्यास घेतला त्यांनी. इकडं असणारी विठ्ठल पंतांची शोधाशोध केली. नाते गोते सोयरे धारे सगळ्याकडे चौकशा केल्या. देवदेव केले, आमकं केले त्यांनी परत यावं. पण विठ्ठल पंत काही परत आलेच नाही. रुक्मिणी घरात निराश होऊन बसली नाही. तिने साधना सुरू केली. रोज पहाटे उठायची, गंगेच्या असलेल्या इंद्रायणीच्या गार डोहात स्नान करायची, सिद्धेश्वराची पूजा करायची आणि पिंपळाच्या पाराला 108 प्रदक्षिणा करायची. किती? आपण 108 म्हणतो पण तिच्या अगणित असतील. आपण तसं नाही करत. आपल्या माता भगिनी घरात असणारा चहा केला, नाश्ता करून दिला, मालक डबा घेऊन गेले की काहीच काम नसतं. परातीत पाव तांदूळ घेऊन परातीत उमऱ्यात येऊन बसन. शेजारच्या काकूला ठमू काकू काय केली भाजी, आणि रखमा काकू काय केले बाबा. म्हणजे हे गप्पा तिने नाही केलं. तिने आपलं असणारं शरीर झिजवलं. ती आळंदीत तपश्चर्या केली, आळंदीत साधना केली. तुम्हाला सांगतो आळंदीतल्याच साधनेमुळं महाराष्ट्राला हे दिवस प्राप्त झाले. रोजच असणारी साधना. आणि रुक्मिणीच्या साधनेने, आळंदीत केलेल्या साधनेने, तुम्हाला मी अगोदर सांगत होतो की ही जी भूमी आहे हिथली तपश्चर्या कुणाचीच वायाला गेली नाही. नाही तर तपश्चर्या सुद्धा कधी कधी वायाला जातात. हिरण्यकशिपुनी तपश्चर्या केली पण वायाला गेली. पण रुक्मिणी मातेने केलेली तपश्चर्या वायाला नाही गेली, कारण ती आळंदीत केली. आणि रुक्मिणीच्या तपामुळं, तपश्चर्येमुळं काशीतल्या रामेश्वर स्वामीला, रामानंदाला दक्षिणेची तीर्थयात्रा करण्याची इच्छा होते. मनात येतं की जावं दक्षिणेला, तिथली तीर्थे पाहावेत, तीर्थयात्रा करावी. म्हणून रामानंद स्वामी दक्षिणेच्या तीर्थयात्रेला निघतात. तीर्थयात्रा करत 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 ते आळंदीला येतात. पिंपळाच्या पारावर स्नान, संध्यादी गुरकुण असणारी ध्यानस्थ रामानंद स्वामी बसलेले महान तेजस्वी पुरुष रामानंद स्वामी पिंपळाच्या पारावर ध्यानस्थ बसले होते. अनेक असणाऱ्या महिला त्या पिंपळाच्या पाराला प्रदक्षिणा करत होत्या. रुक्मिणीची सुद्धा साधना चालू होती. तिने प्रदक्षिणा संपल्या. कुणीतरी संत पुरुष आहे, कुणीतरी महापुरुष आहे, यांचं दर्शन घ्यावं म्हणून दर्शन घेतलं. आणि तो कांकणाचा आवाज ऐकून रामानंद स्वामी उद्गरले, बोलले, पुत्रवती भव, अष्टपुत्रवती भव. ती ऐकल्यानंतर रुक्मिणी थबकली. तिच्या हातातलं पात्र गळते की काय असं तिला वाटलं. डोळ्यात अश्रू तरळले, हुंदका अनावर झाला, तिच्या संयमाचा बांध फुटला आणि रुक्मिणीचा हुंदका माऊली स्वामीच्या कानावर गेला. स्वामीने डोळे उघडले, सौभाग्याचं लेणं पाहिलं आणि स्वामी म्हणतात, बाई मुली, माझा आशीर्वाद ऐकून तुम्हाला रडू कोसळ, काय कारण? काय कारण? रुक्मिणीने सांगितलं, महाराज माझ्या सौभाग्याचं काही हो, मला त्याची काळजी वाटत नाही, पण तुमच्यासारख्या साधूंचा आशीर्वाद वायाला चालला याचं मला वाईट वाटतंय हो. स्वामी म्हटले, मी नाही समजलो. रुक्मिणीने सांगितलं, महाराज
आमचे मालक कित्येक दिवस झालं परागंदा आहे, ते निघून गेलेत. कुणी म्हणतं त्यांनी संन्यास घेतला, कुणी काही म्हणतं. ते कधीच आता परत येणं शक्य नाही. मग तुमचा आशीर्वाद या जन्मातला आहे की पुढच्या जन्मातला? स्वामी बोलले, मुली, माझा संन्याशाचा आशीर्वाद वायाला जाणार नाही. तुझ्या मुलाची पतीची असणारी ओळख एखादी जन्मखून सांगशील? तिने सांगितलं, महाराज ते विनम्र स्वभावाचे आहे. कुणाशी बोलताना जमीनकड दृष्टी वळून बोलतात. त्यांच्या असणाऱ्या उजव्या भुजावर बिल्वपत्र सारखा असणारा काळा वर्ण आहे. तुझ्या घरी कोण आहे? माझी म्हातारी आई बाबा आहे. मला घेऊन चलशील, सांगशील त्यांच्याबद्दल? का नाही सांगणार? रोज इंद्रायणीला सांगते, सिद्धेश्वराला सांगते, देव देवतेला सांगते, तुमच्यासारख्या साधूला का नाही सांगणार? चला महाराज, रुक्मिणी पुढं, रामानंद स्वामी पाठीमागे. अनेक रस्ते, अनेक गल्ल्या ओलांडून सिद्धेश्वरांच्या दारात पोहोचले. संन्याशाला बसायला दिलं, आसन दिलं. सांगा सांगा, तुमची आणि विठ्ठलपंतांची भेट कशी झाली? रुक्मिणीचा त्यांचा विवाह कसा झाला? हो, सगळं कसं आठवतो महाराज. मी असाच रोज इंद्रायणीवर जायचो, सिद्धेश्वराच्या दर्शनाला जायचो. ही स्वारी तिथं आली होती, त्यांना बघितलं, मला त्यांच्याविषयी मोह निर्माण झाला. मी त्यांना घरी आणलं. मला असणारा स्वप्नात दृष्टांत झाला, मी त्यांना सांगितला, त्यांनाही झाला, त्यांनी मला सांगितला. नंतर मी विवाह केला. हो, पण असं घडल असं काही वाटलं नव्हतं. काही हरकत नाही, तुमचा जावाई परत येईल. असं घडू द्या हो देव महाराज, असं घडू द्या, असं होऊ द्या हो. रुक्मिणीच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये असणार चांगले दिवस येऊ देव, येतील. चला माझ्या बरोबर. त्यांना बरोबर घेतलं आणि परत काशीला गेले. यांचं असणारं दुसरं नाव चैतन्य ठेवलेलं होतं. विठ्ठलपंतांचं नाव. संन्यास घेतल्यानंतर माणसाचं आयुष्य बदलून जातं पार. विखुरलेला संसार होता विठ्ठलपंताचा रुक्मिणीचा, पण हो संसार कशामुळे जुळला? आळंदीत केलेल्या तपश्चर्येमुळे जुळलाय. छाट्या असणाऱ्या वाळू घालत होते, हात वर गेलेले होते आणि रामानंद स्वामी आश्रमात परतले. त्यांनी हाक मारली, चैतन्य. आज स्वामीच्या आवाजात वेगळीच विलक्षण धार होती आणि अर्धीच तीर्थयात्रा सोडून स्वामी परत आले होते. आज काहीतरी विलक्षण घडणार होतं. चैतन्याच्या लक्षात आलं. चैतन्य असणारा वळून विनम्र होऊन, जी स्वामी, तुझ्या उजव्या भुजावर ही वर्ण कशाचा आहे रे? त्यांनी सांगितलं, माझी आई सांगायची की जन्मजात आहे, जन्मल्यापासून आहे. कुठे असते तुझी आई? तू गोदेच्या तीरावरचा. तुझ्या असणाऱ्या पत्नीची तरुण तुला पत्नी आहे आणि तिची मनापासून अनुज्ञा न मिळवता संन्यास घेतलास, मोक्षाचं प्रस्थान करायला निघालास. लक्षात आलं त्यांच्या, चुकलं स्वामी, मला क्षमा करा. त्यावेळेला रामानंद स्वामीनं सांगितलं, चैतन्या, तू एक चूक केली, आता मी एक करतोय. का? असाच गंगेच्या तीरावर जा, ही संन्यासाची वस्त्र गंगेला समर्पित कर, रुक्मिणीचा हात धर आणि आळंदीच्या रस्त्याला लाग. महाराज, हे अधर्मी आहे. धर्म का अधर्म मला जास्त कळतो का तुला कळतो? माझी आज्ञा आहे तुला, माझा आशीर्वाद आहे. जड पावलाने विठ्ठलपंत गंगेवर जातात. ही असणारे संन्यासाचे वस्त्र गंगेला समर्पित करतात, विश्वेश्वराला दर्शन करतात, गंगेचं दर्शन करतात. मला क्षमा करा. आणि मग रुक्मिणीचा हात धरून विठ्ठलपंत ज्या दिवशी महाराष्ट्राच्या दिशेला लागले, त्याच दिवशी महाराष्ट्राचं भाग्य उदयाला आलं. भाग्य फळले बहुता दिस, पुण्य फळले बहुता दिस, भाग्य उदयाचा ठसा झालो, सन्मुख तो कैसा. विठ्ठलपंत आले, गुरु आज्ञेनं आले, विषयासक्तीनं नाही आले संसारात. पण विठ्ठलपंत परत आले, संन्याशी परत आला, सिद्धोपंतांचा जावाई परत आला, रुक्मिणीचा पती परत आला.
हे ज्या वेळेला आळंदी करायला कळालं ना, गिधाडासारखे टोचा मारायला लागले हो. विठ्ठल पंतांचा अतोनात छळ सुरू केला. सिद्धोपंताला तर एक दिवस विसोबा सावकार म्हटले, अरे मुलीला तसं ठेवायचं नव्हतं तर दुसरा नवरा करून द्यायचा. इथपर्यंत मजल मांडली. सिद्धोपंत असणाऱ्या त्या सभेतून असणारे तोंड खाली करून निघून गेले. आडवे झाले. पुन्हा सिद्धोपंत उठले नाही हो. पण समाज एवढ्यावर थांबला नाही. त्याने सिद्धोपंताला ताकीद दिली, त्या संन्याशाला गावात ठेवायचं नाही, तुझ्या घरी ठेवायचं नाही. तुलाही वाळीत टाकलं, त्यालाही वाळीत टाकलं. त्या काळची वाळीत टाकणं ही फार मोठी शिक्षा समजली जायची. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी सिद्ध बेटात जाऊन राहिली. झोपडी बांधली, झाडाचा पाला खाल्ला, इंद्रायणीचं पाणी पिले आणि 12 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्ष तप झालं महाराज रुक्मिणीचं आणि विठ्ठल पंतांचं. आणि 12 वर्षानंतर सूर्य उदय झाला. एक महान असणारा ज्ञानसूर्य प्रगटला. ज्ञानसूर्य जन्माला आला, त्याचं नाव निवृत्तीनाथ. या तपश्चर्येच्या पोटी जन्माला आले कोण? निवृत्तीनाथ जन्माला आले. कोणी कौतुक करायला नाही. मुलगा झालाय म्हणून कोणी आनंद वार्ता सांगायला नाही. बाळंतीची जी कर्म करायला लागते ती करायलाही कोणी नाही. खाली पृथ्वी आहे, वर आकाश आहे. समाजाचं असणाऱ्या निंदा उपेक्षा हेच ऐकावं लागते, दुसरं काही नाही. एवढे ईश्वर जन्माला ज्याच्या पोटी यायचे त्यांना केवढा त्याग करावा लागतो विचार करा. निवृत्तीनाथ जन्माला आले. रुक्मिणीला वाटायचं मेलेलाच या आला तर बरं होईल. आमचे एवढे हाल आहेत, या मुलाला समाज काय वागणूक देईल? काय अपेष्टा, काय छळ, काय उपेक्षा सहन करावी लागेल. पण नीतीचं नियम कुणाला चुकत नाही. 2-2 वर्षाच्या अंतरानं हे 3 असणं 4ही भावंड जन्माला येतात. हे सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. रुक्मिणीच्या पोटी जन्माला येण्यासाठी या देवांची सुद्धा चढाओढ लागली होती. भगवान शंकर म्हणले अगोदर मान माझा आहे, मी जाईल. का? हिला पहिल्यापासून मी पाहतोय. वडिलाबरोबर बोटाला धरून येत होती, माझ्या दर्शनाला येत होती आणि म्हणून तिच्यावर असणारा जास्त असणारा माझा अधिकार आहे, मी अगोदर जन्म घेईल. निवृत्तीनाथ अगोदर आले, भगवान अगोदर शंकर आले. स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. 2 वर्षांनी जन्माला आले ज्ञानेश्वर महाराज. 2 वर्षाच्या अंतरानं जन्माला आले. ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मदेव जन्माला आले सोपानाच्या रूपानं. आणि आदिशक्ती जगन्माता ही 2 वर्षांनी जन्माली मुक्ताबाईच्या रूपानं. हे 4ही भावंड असणारे जन्माला आले, पण त्याच्या जन्माचा उत्सवाचा आनंद कुणाला नाही. ते जन्माला आलेत म्हणून त्यांना भेटायला कुणी नाही, त्याचं कौतुक कुणालाच नाही महाराज. हळूहळू असणारी ही 4ही भावंड कलेनं वाढतात. पण आई वडिलाचा जसा छळ झाला, सिद्धोपंताला
नातवांना पाहण्याची ही फार इच्छा होती हो. पण नातव खाली आले पण तो वर गेले. जन्माची चुकामुक झाली. मानवी जीवनात हेच घडतं महाराज. जेव्हा जे मिळायचं तेव्हा मिळत नाही, जेव्हा मिळतं त्याचा उपयोग नसतो. अशीच रचना आहे. मुलं लहान हळूहळू मोठे झाले. लोक उपेक्षा करत होते. आतापर्यंत सगळं सहन केलं, पण आता त्यांचं मौंजी बंधन झालं पाहिजे. आता आपल्याला गावात येऊ देत नाहीत, वाळीत टाकलेलं आहे. यांचं मौंजी बंधन कोण करेल? कशी परवानगी मिळेल? काय केलं पाहिजे? रुक्मिणीने एका दिवशी विठ्ठलपंतांना विनंती केली, जाओ धर्मसभा भरवा, त्याच्यात अनुज्ञा मिळवा, यांचं व्रतबंध झाला पाहिजे, यांचं मौजीबंधन झालं पाहिजे. असं असताना विठ्ठलपंतांना आग्रह धरला. आणि मग विठ्ठलपंतांनी एका दिवशी सभा बोलवली. तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्त मी घ्यायला तयार आहे, पण माझ्या मुलाचा व्रतबंध झाला पाहिजे, त्यांचं मौजीबंधन झालं पाहिजे, त्याला परवानगी द्यावी. काय सांगाल ते मी प्रायश्चित्त घेतो. सगळे पंडित पोथ्या चाळत होते. मोठमोठे पंडित जमलेले होते आणि असणारे तेवढ्याच सगळ्या चर्चा चाललेल्या होत्या. आणि मग मुख्य पंडित अगदी उदात्तपणे बोलायला लागले. सगळ्याला शांत केलं आणि ते बोलू लागले. याच्यापूर्वी असली केस आलीच नाही. ही पहिलीच आहे की संन्यासातून ग्रस्ताश्रमात आलेला आणि त्याची मुलं आणि त्याचा व्रतबंध करायचा आहे, हे याच्यापूर्वी असलं कृत्य कुणीच केलेलं नसावं. पण जर केलं असतं तर पूर्व आचार्याने कुठल्या तरी ग्रंथात त्याचं प्रायश्चित्त लिहून ठेवलं असतं. ज्याचा अर्थ लिहून कुठंच ठेवलं नाही, त्या अर्थी याच्यापूर्वी हे कृत्य कुणीच केलेलं नसावं. पहिले धर्मबुडवे तुम्ही आहात. तुम्हाला आमच्या सभेला एकच वाटतं, तुम्हाला एकच प्रायश्चित्त, आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. हे ऐकल्यानंतर विठ्ठलपंतांना असं वाटलं आपल्या अंगावर वीज कोसळली आहे, पायातला जीव निघून गेला आहे, शरीरात प्राणच नाहीत आहेत असं वाटलं. थरथर त्या पावलानं विठ्ठलपंत डोळे झाकले आणि ते असलेले वेड्यासारखं म्हणत होते, मला मान्य आहे, मला मान्य आहे, माझ्या मरण्यानं माझे मुलं जगत असतील तर तो मृत्यूही मला मान्य आहे. सभा बरखास्त झाली. सगळे सभाजे निघून गेले आणि त्या ओसाड मंडपामध्ये विठ्ठलपंत वेड्यासारखे एकटेच घिरट्या घालत होते. मला मान्य आहे, मला मान्य आहे. आणि उशिराने विठ्ठलपंत भानावर आले आणि आपल्या गळ्यात कोणीतरी दुरी बांधून आपल्याला ओढत नेत आहे असं त्यांना वाटत होतं. पर्णकुटीकडे निघाले होते. रुक्मिणी डोळ्यात वात घालून विठ्ठलपंतांची वाट पाहत होती. पर्णकुटीची ताटी वाजली. आघाशीपणानं घाईघाईने रुक्मिणी सामोरी गेली आणि विचारू लागली, धर्मसभेने काय निर्णय दिला हो? काय प्रायश्चित्त सांगितलं हो? मौंजी बंधनाला असणारा करण्यासाठी अनुज्ञा दिली का हो? परवानगी दिली का? काय प्रायश्चित्त सांगितलं? डोळे झाकून विठ्ठलपंत शांतपणे म्हटले, रुक्मिणी, धर्मसभेने जो निर्णय दिला तुला न सांगण्यासारखा आहे, तुला न ऐकण्यासारखा आहे. काय निर्णय दिला महाराज? रुक्मिणी म्हणते, महाराज मला जगण्याचा अधिकार, विठ्ठलपंत म्हणले मला जगण्याचा अधिकार नाही दिला, मला देहांत प्रायश्चित्त दिला. हे ऐकल्यानंतर रुक्मिणीला भोवळ आली. तिला डोळ्यासमोर काजवे चमकले. ती असणारी मटकन खाली बसली आणि विठ्ठलपंत तसेच उभे होते, उशिरापर्यंत उभे होते. आणि मग विठ्ठलपंतानं तिच्या डोक्यावर थापटून तिला सावध केलं, जाग केलं, सांगितलं, रुक्मिणी येतो मी. माझ्या मरण्यानं माझी मुलं जगत असतील तर तो मृत्यूही मला मान्य आहे. रुक्मिणी म्हणते, महाराज तुम्ही जात असाल तर तुमची सावली, तुमची छाया मागे नाही राहणार. व्यक्तीला सोडून सावली राहत नाही, तशी असणारी तुम्हाला सोडून मी कशी राहील? कारण तुम्ही स्वतःला जेवढे दोषी समजता त्याच्यात माझाही सहभाग आहे, मीही त्याच्यात वाटकरी आहे. आपण दोघे देहांत प्रायश्चित्ताला जाऊ, पण या मुलांना असं झोपेत टाकून जाणं बरं नाही हो, त्यांना उठवलं पाहिजे. आणि निवृत्तीनाथांना उठवता. निवृत्ती, आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी जातोय.
सकाळी मुक्ता उठेल, सोपान उठेल, आई कुठे गेली, बाबा कुठे गेली म्हणून विचारेल. आजपासून यांचा आई आणि बाबा तूच आहेस रे. यांना आई बाबाची आठवण होऊ देऊ नको, यांचा सांभाळ कर. आम्ही येतो असं म्हटल्याबरोबर तो भगवान शंकराचा अवतार निवृत्तीनाथानं पाया पडले. सांगितलं बाबा तुम्हाला जाण्याची गरज नाही. कशासाठी जाताय तुम्ही? तुम्ही परत रामानंद स्वामींच्या आज्ञेनं चालत ना, गुरु आज्ञेनं चालत ना, मग रामानंद स्वामीपेक्षा हे गावठी पंडित श्रेष्ठ आहेत काय? जायचं नाही तुम्ही. निवृत्तीनाथाच्या मोठ्या बोलण्यानं ज्ञानदादा जागी झाले आणि आपल्या कोमळ आवाजात निवृत्तीनाथाच्या दादाच्या मांडीवर हात ठेवून सांगू लागले, दादा किती रागवताय तुम्ही. आपण असं रागू नये. यांना जर शास्त्रानंच तसंच सांगितलं असेल प्रायश्चित्त, तर त्याला अडवणारे तुम्ही मी कोण? यद्यद आचरती श्रेष्ठः तत्त देवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकास्तदनुवर्तते. हेथ वडील जे जे करीते तया नामु धर्म ठेवेते आणि तेची अनुष्ठिते सामान्य सकळ. घरातली माणसं मोठी जसं अनुकरण करतात, आचरण करतात, त्याचं अनुकरण लहान मुलं करत असतात. मुलाला सांगून ते ऐकत नसतात, तो त्यांच्यासाठी वागावं लागतं, है की नाही? तुम्ही घरात आहे ना, घरातली माणसंच असं एरवी कसं गाव पाहुणे यायची, मग असं बस, असं वाग, असं बोलायचं. पाहुणे गेले कसं बोलायचं, मग मुलगा तसंच वागत. एका मुलाने मुठभर साखर खाल्ली गपचीप, आई समोर आली. खरं सांग म्हणली, साखर खाल्लीस? म्हणलं नाही. तोंडात आहे तुझ्या साखर, खोटं बोलायचं नाही. खोटं बोलत नसते आयुष्यात, कोणती वेळ आली तर खोटं बोलायचं नाही, आई त्याला सांगत होती. तो चुकलं म्हणला, खाल्ली साखर, आजपासून खोटं बोलायचं नाही, कधीच खोटं बोलायचं नाही कधी आयुष्यात. खोटं हे वाईट आहे. हे सांगितलं झालं. तेवढ्या शेजारीने आली. ती म्हणली, का हो आम्हाला जरा साखर उष्णी पाहिजे होती. ती म्हणली, कालपासून साखरच नाही, 8 दिवस झाला आमच्या घरात साखर नाही. पोरा देखता सांगते. पोराने कोणतं अनुकरण केलं पाहिजे? खोटं बोललं पाहिजे. आई म्हणते खोटं बोलू नको, प्रत्यक्षात खोटं बोलती. डबाभर साखर आहे त्याच्या समोर आणि ती म्हणते अजिबात साखर नाही. मग मुलगा काय करेल? अनुकरण करेन का सांगितलेलं ऐक? अनुकरण करत असत. त्याच्या समोर आपण तसं वागलं पाहिजे. ज्याची मुलं असणारे एकदम चांगले निघतात ना, त्याच्या पुढे ते सत्यच वागतो, म्हणून मुलं तशी निघतात. आणि काही बाप असे असतात फक्त लोकात दाखवण्यासाठी सत्य असतं, घरात मग ते सगळं असंच असतं. मग ते बोरही तसंच असते, असं घडतं. आपण धर्माचं आचरण केलं पाहिजे. कोण सांगते? ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती दादाला सांगतात, दादा आपण एवढं रागू नये. त्यांना जर शास्त्रानं प्रायश्चित्त सांगितलं असेल तर तुम्ही मी अडवणारे कोण? आणि तुम्ही मी जर शास्त्राची आज्ञा पाळली नाही दादा, तर पाठीमागून येणारा जनसमुदाय कुणीच पाळणार नाही दादा. आपल्या अवताराचं प्रयोजन सिद्ध होणार नाही दादा, असं माऊलीनं सांगितलं. निवृत्तीनाथाला शांत केलं. आई ज्ञानदादाकडे वळून बोलू लागले, ज्ञानदेवा वयानं लहान आहेस रे, पण समजुतीने फार मोठा आहेस. एवढ्या वयात तुला हे सगळं कुठून मिळालं, कुठून प्राप्त झालं? ज्ञानदेवा आम्हाला शास्त्राने प्रायश्चित्त सांगितलंय, देहांत प्रायश्चित्त, ते घेण्यासाठी आम्ही जातोय. सकाळी सोपान उठेल, मुक्ता उठेल, आई कुठे गेली, बाबा कुठे गेली म्हणून विचारेल. ज्ञानदेवा आजपासून यांचा आई आणि बाबा तूच आहेस रे. मुक्ताचा सोपानाचाच नाही, सगळ्या जगाचा मायबाप मी होईल. झाली. नवे नवे त्याला तसे असणारे प्रमाण आहेत. वेद शास्त्र देते ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. योग्याची माऊली झाली, साधकाचा मायबाप झाला. सांगितलाय ज्ञानबाई माझी अनंताची माया.
ज्ञानबाई अनाथाची ज्ञानबाई माझी अनाथाची माय ज्ञानबाई माझी अनाथाची माय हो ज्ञानबाई अनाथाची माय ज्ञानबाई अनाथाची माय ज्ञानबाई माझी अनाथाची माय ज्ञानबाई माझी अनाथाची माय होय जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे न पाये कुणाचा विचार न पाहे कुणाचा विचार न पाहे कुणाचा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितशी. सगळ्या जगाची माय झाली. माऊलीनं सांगितलं आई काळजी करू नको, तुझ्या मुक्तीला आणि सोपानाला मी अजिबात तुमची आठवण होऊ देणार नाही, जा तुम्ही. एवढी ज्ञानेश्वर महाराजाची श्रद्धा आहे महाराज शास्त्रावर. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, ज्या ज्ञानेश्वर महाराजांना स्त्रीचा पुरुष उभा केला, त्या ज्ञानेश्वर महाराजाला आपल्या आईवडिलाला थांबवता आलं असतं. पण शास्त्र तुम्हाला सांगतंय मी नाही अडवणार, जाई. विठ्ठल पंतांनी सगळ्या मुलाकडे एकदा झोपवलं, सगळ्याला एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि विठ्ठल पंत वैराग्याची महामेरू पर्णकुटीच्या बाहेर पडले. जड जोडोनी जाती परतोनी न पाहती, त्याग आणि शांती सवे दोन्ही. सगळ्याला पाहिलं, विठ्ठल पंत निघाले, अंगणात जाऊन उभे आहेत. पण रुक्मिणीचं मातृत्वाचं अंतःकरण आहे. ती मुलाला निहाळते, उंबऱ्यापर्यंत जाते आणि पुन्हा माघारी पुन्हा माघारी. रुक्मिणीने फार चक्रा मारल्या हो. रुक्मिणीचे पाय ओढत नाहीत. विठ्ठल पंतात म्हणतात रुक्मिणी चल लवकर, मुलं उठली तर आपल्याला जाता येणार नाही, पण रुक्मिणीचे पाय ओढत नाही. ती मुलाला पाहते, उंबऱ्यापर्यंत जाते, पण पुन्हा माघारी. काय ते आईची घालमेल झाली असेल. एवढे दिव्य असणारी लेकरं सोडून जाताना त्या आईला काय वाटत असेल. काय आईचं मुलाविषयी प्रेम असतं. महाराज जसं म्हणतात, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. करेला भावेन प्रीती, करेला भाविन प्रीती, करेला भावेन प्रीती. करेला चिरकत भाविन प्रीती. ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. हो
ऐसे कळवळ्याची जाते, निष्काम प्रेम करणारी जगात आई असते. तिला मुलापेक्षा प्रिय जगात काहीच नसतं. आणि अशी लहान मुलं आहेत, त्याला जगात कोणी आधार नाही. आम्ही गेलो तर या मुलांचं संगोपन कोण करेल अशी मनात फार मोठी भीती आहे, काळजी आहे. गावात गेले तर लोक गावात येऊ देत नाहीत, कोराण्याची भिक्षा सुद्धा घालत नाहीत. इंद्रायणीवर स्नान केलं तरी लोकाला चालत नाही. इंद्रायणीवर स्नानाला सुद्धा मोबाईल यांना. समोर पाहिलं तो लोकाला विटाळ होत होता. कुणाचा? आता हजारो अभिषेक ज्या माऊलीच्या समाधीवर होतात त्या माऊलीचा. एक माणूस आपल्या वधूला वर शोधण्यासाठी निघाला होता आणि बाहेर घराच्या पडला. माऊली दिसले. अरे चंडाळा, संन्याशाची मुलं, तुम्ही अपशकुन केला म्हणून माऊलीला ताडण करणारी माणसं त्याच आळंदीत होती. आणि अशा आमच्या मुलाची अशा अवस्थेत सोडून जात असताना त्या आई वडिलांची काय मनोवृत्ती असेल, मनस्थिती असेल. रुक्मिणीची तीच घालमेल होती. रुक्मिणी मुलाकडे पाहत होती. उंबरेपर्यंत पतीच्या आग्रहास्तव जात होती, पण उंबरेच्या पुढे तिचे पाऊल पडत नव्हती. पुन्हा माघारी येऊन मुलाकडे पाहत होती. मनाचा निश्चय केला. उंबरेपर्यंत गेली रुक्मिणी आणि काहीतरी मनात आलं म्हणून धावत पळत माघारी आली. पांडुरंगाजवळ, देवघराजवळ डोकं आपटलं आणि सांगितलं, पांडुरंगा, माझ्या लेकराला तुझ्या वाचून कुणी नाही रे, कुणी नाही. खाली पृथ्वी आहे, वर आकाश आहे. आम्हाला कधी कोड कौतुक नाही करता आलं. आमची मुलं एवढी शहाणी, कधी हट्ट नाही घेतला. आई मला हे पाहिजे म्हणून कधी मागितलं नाही. पण आमची आई वडिलाची छाया सुद्धा त्यांच्यावर देवाला तीही मान्य नव्हती का? पांडुरंगा, तुझ्या ओसंगी घालते रे, तूच या माझ्या लेकराचा सांभाळ कर. आता येते मी म्हणून रुक्मिणी निघाली. रुक्मिणी उंबरेपर्यंत येते आणि तिची मनाची आणखी अवस्था वाईट झाली. रुक्मिणी धावत पळत गेली आणि जिथं मुक्ता झोपली होती, सगळ्यात लहान निरागस असणारी झोपेत असलेली मुक्ता, तिला बघितलं. तिच्या गालावर ओठ टेकवले आणि आपल्या अश्रूला रस्ता मोकळा करून दिला. सांगितलं, मुक्ते, तुझी आणि आभागी मातीची आता शेवटची अखेरची भेट आहे. क्षमा कर तुझ्या आईला. लोक म्हणतील, एवढ्या लहान मुलीला सोडून जाताना याच्या आईला काहीच वाटलं नाही का? हिची आई एवढी कशी निर्दयी आहे हो. हिला काहीच आश्रय नसताना आईने का सोडलो? तर मुक्ते, माझ्या सुखासाठी नाही जात, मी तुमच्या सुखासाठी जाते, मला क्षमा कर. एवढं बोलली. सगळ्याला बघितलं. पांडुरंगाला प्रार्थना केली. आमची रुक्मिणी माता सुद्धा विठ्ठल पंतांच्या पाठीमागे पाय फरकत फरकत निघून गेली. ती कधीच माघारी नाही आली. रुक्मिणी गेली, विठ्ठल पंत गेले. ते म्हणतात, कुणी म्हणतात त्यांनी आपेगावलाच गोदावरीत देह विसर्जन केला, कुणी म्हणतात आळंदीत केला, आणि तर कुणी म्हणतात त्यांनी त्रिवेणी संगमावर ही असणारे शरीर झोकून दिले. कारण आत्महत्येचं पाप लागतं. ऐका, गोहत्या ब्रह्महत्येशी प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थेशी, परी आत्महत्या घडे याची प्रायश्चित्त त्याशी असे ना. ऐका, गोहत्येला प्रायश्चित्त आहे, ब्रह्महत्येला प्रायश्चित्त आहे, पण आत्महत्येला प्रायश्चित्त नाही. कारण का? आत्महत्या करून निमाला तो निमाताची नरकाशी गेला, प्रायश्चित्ताशी कोण उरला? म्हणून आत्महत्या करणं पाप आहे, आत्महत्या करू नये.
पण त्रिवेणी संगमात जर हे शरीर सोडलं तर आत्महत्येचं पाप लागत नाही. हा नियम आहे. म्हणून कोणाला एखाद्या रोगाने जर्जर झाला, असाध्य रोग झालेला आहे, असहाय्य झालेला आहे आणि मग त्याला जर जीवन संपायचं असेल तर त्याने त्रिवेणी संगमात जावं. तिथं असणारं त्याला आत्महत्येचं पाप लागत नाही. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीनी हा देह त्रिवेणी संगमात विसर्जन केला. उत्तर क्रिया सुद्धा देण्याची तसदी त्यांनी कोणाला दिली नाही. एकदाची निघून गेले. आता हे प्रायश्चित्त योग्य दिलं की अयोग्य दिलं हा वादाचा प्रश्न आहे. पण मला वाटतं वैकुंठवासी ब्रह्मीभूत सोनूपंत मामा दांडेकर यांनी हे चुकीचं प्रायश्चित्त दिलं म्हणून त्यांच्या ग्रंथात लिहिलंय. वक्ते महाराजांनी ब्रह्मचित्कला ग्रंथ लिहिलाय, त्याच्यात सुद्धा हे प्रायश्चित्त चुकीचं दिलं गेलं. चांद्रायन वृत्त, क्राश्चायन वृत्त यांनी सुद्धा असणारे केलं असतं तरी त्यांचं प्रायश्चित्त झालं असतं. एवढं द्यायची गरज नव्हती. पण विठ्ठलपंताविषयी प्रायश्चित्त देत असताना जी काही माणसाची न्याय देत असताना कुणाविषयी कुश्चित वृत्ती असं म्हणजे असं नसावी, तशी ती विठ्ठलपंताविषयी उपेक्षा वृत्ती असल्यामुळेच ते दिलं गेलं असं असणारं. बऱ्याच ठिकाणी चला आपल्याला त्या वादात पडायचं नाही. पण विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे असणारे निघून गेले, तो वारकरी संप्रदायाचा पाया ठरला. पूर्वी म्हणतात एखादी भिंत टिकत नसेल, एखादी तलावाची असेल किंवा कशाची, तर आमच्या लहानपणी, आता नाही ते, पण लहानपणी म्हणायचे तिथं माणूस बळी द्यावा लागतो, द्यावा लागायचा. ते काय होतं खरं का खोटं आपल्याला माहित नाही, पण ते ऐकवत आहे आपल्या, तरच ती भिंत टिकते. तसे या वारकरी संप्रदायाच्या पायामध्ये 2 जीव गेले असतील, त्यांचं नाव विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, आणि हा पाया असणारा नंतर मजबूत. एवढा मोठा त्याग ज्ञानेश्वर महाराजांनी संतानं केला म्हणून असणारे आपल्याला हे चांगले दिवस असणारे बघायला मिळतात. पुढे ज्ञानेश्वर महाराजांचं असलेलं व्रत बंद झाला, त्यांची मौंजी बंधन झालं वगैरे काय न झाला, त्याचा हा विषय आहे. तो आपण आता उद्या बघू एकदा सगळ्यांनी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. म्हणा म्हणा. नामदेव तुकाराम. तुका म्हणे पापे जाती संत जन. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम. 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 तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव 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 सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडली कबरदे श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरुवर्य मदन महाराज की. चला आरतीवाले आरती घ्या. आज सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नंबर समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.